नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. 10वीचा निकाल लागलेला आहे आणि तुम्ही 11वीच्या बरेच विद्यार्थ्यांकडून मेसेज येत आहेत की सर झिरो राऊंड ही काय भानगड आहे. आपला जो काही टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलेला आहे प्रवेशासाठीचा, त्याच्यामध्ये झिरो राऊंड नावाची कन्सेप्ट आलेली आहे. त्या संदर्भातली माहिती आहे. पण त्याआधी मला कमेंट करून सांगा की तुम्ही ॲडमिशनचा प्रक्रियेचा पहिला फॉर्म भरलेला आहे का? येस ऑर नो पटपट कमेंट करून सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की त्याच्यानंतरची पुढची प्रवेशाची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मला या ठिकाणी टाकायला पाहिजे की नाही. पटकन कमेंट करा येस ऑर नो. ॲडमिशन प्रक्रियेचा पहिला फॉर्म भरलाय की नाही. आजपासून अर्थातच 11 तारखेपासून सुरू झालेल्या दुसऱ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला हा जो काही ही वेबसाईट आहे fyzc.com, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटच्या या वेबसाईटवर आपल्या 11वीच्या ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत आहोत. ज्याच्यामध्ये ह्यावेळेस आपण ॲडमिशन शेड्यूलला ज्यावेळेस आपण ओके करतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याकडं आलेला आहे हा ॲडमिशन शेड्यूल. तो तुम्ही बघताय. या ॲडमिशन शेड्यूलमध्ये ही 2026-27 साठीची ही प्रक्रिया 11वीची, ज्याच्यामध्ये कॅप पद्धतीने, कॅप राऊंड पद्धतीने म्हणजे सेंट्रल प्रोसेस पद्धतीने ही मेथड वापरली जात आहे. ज्याच्यामध्ये तुमच्या 10वीचा निकाल जाहीर होईपर्यंत, अर्थातच अगदी 10 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत आणि नंतर सुद्धा म्हणजे 8 तारखेला आणि 10 तारखेला, 8 तारखेला निकाल लागला आणि तर 10 तारखेपर्यंत सुद्धा तुम्हाला हा पहिला फॉर्म भरण्यासाठीची मुदत सरकारनं दिली होती. बरं, आता झालंय काय, आज 11 तारीख आहे आणि म्हणून सरकारनं सांगितलंय की 8 तारखेपर्यंत एकूण 7,74,918 विद्यार्थ्यांनी या प्रवेशाचा भाग 1 हा जो काही फॉर्म होता तो भरला होता. बरं, राहिली भाग कोणती मग? नंतर 10वीचा निकाल लागला आणि 11 मे 2026 पासून म्हणजे आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग 1 आणि भाग 2 भरून 11वी मध्ये प्रवेशित आहे ना विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा या पोर्टलवर सुरू करून देण्यात आलेली आहे. बरं, आता नंतर ह्या जे काही टप्पे आहेत एकूण ॲडमिशन प्रक्रियेचे, ज्याच्यामध्ये सदर प्रक्रियेमध्ये 3 नियमित फेऱ्या, ज्याच्यामध्ये पहिली फेरी ओपन टू ऑल जसं सांगितलेलं आहे. ओपन टू ऑल किती असणार आहे तर 3 नियमित फेऱ्या. ओपन टू ऑल चौथी फेरी, म्हणजे ही जी काही चौथी फेरी आहे ती सगळ्यांसाठी खुली असणार आहे. पहिल्या म्हणजे पर्सेंटेज वाईज असणार आहे, तर ज्याच्यामध्ये तुमचा कॅटेगरी वाईज पर्सेंटेज वाईज तुमची लिस्ट लागल. पहिली लिस्ट, नंतर रिकाम्या जागा, नंतर दुसरी लिस्ट, परत रिकाम्या जागा, नंतर तिसरी लिस्ट, असं पहिल्या 3 लिस्ट राहणार आहेत. नंतर चौथी लिस्ट ही सगळ्यांसाठी खुली असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींसाठी विशेष अशी 5वी फेरी या ठिकाणी ठेवलेली आहे. बरं, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपण जशा लिस्ट लागत राहतील आणि जशी माहिती लागत राहील तसे या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळतच राहतील. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बाबा झिरो राऊंड म्हणजे नेमकं काय असतंय ते मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. बघा, आता आपल्याकडं ना जी काही महाविद्यालय असतात म्हणजे 11वी-12वीची जी महाविद्यालय असतात ना ती जनरली 2 संस्थांना कनेक्टेड असतात. म्हणजे आपल्याकडं 11वी-12वीला कॉलेज पण म्हणतात आणि जनरली 11वी-12वीचं जे काही परीक्षा घेणारं जे मंडळ आहे ते अजून तरी आपलं महाराष्ट्र बोर्डच आहे, विद्यापीठ वगैरे नाही. जनरली कॉलेज हे विद्यापीठाशी संलग्न असतंय, पण आपलं जे काही 11वी-12वी आहे ते बोर्डाशी संलग्नित आहे. आपलं जे काही महाराष्ट्र बोर्ड आहे त्याच्याशी. म्हणजे तुम्हाला 11वी-12वीचा फरक लक्षात आला असेल. 10वीला जसं बोर्ड आहे तसं 12वीला पण बोर्ड असते. आणि म्हणून आपल्याकडे जी 11वी-12वीची जी काही शिक्षण देणारी जी महाविद्यालय असतात ना ती म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयांशी कनेक्टेड असतात किंवा बऱ्याच ठिकाणी ही जी 10वी पर्यंत जी शाळा असते ना त्या शाळेशी लगेच संलग्नित असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 11वी-12वीला ना हायर म्हणता येते ना ज्युनियर म्हणता येते, म्हणजे सेकंडरी म्हणता येते. ठीक आहे, ते मध्यंतरी असतात. मग आता अशा वेळेस काय होतं ना, बऱ्याच ठिकाणी शाळेमधला म्हणजे माझं 10वी पर्यंत ज्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि त्याच शाळेमध्ये 11वी-12वीची सुविधा आहे, मला जर त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझ्यासाठी असतो हा झिरो राऊंड. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. दुसरा प्रकार, उदाहरणार्थ एखादी मायनॉरिटी संख्या म्हणजे आपल्याकडं ना एक अल्पसंख्याक विभागासाठी ना एक स्वतंत्र शैक्षणिक संस्था वगैरे सरकारनं स्थापन केलेल्या आहेत, त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात वगैरे आणण्यासाठी वगैरे वगैरे. तसं तुम्ही जर मायनॉरिटी असताल म्हणजे तुमच्यासाठी अशी काही वेगळी ह्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस थ्रू जाण्याची वगैरे गरज नाही. एखादी मायनॉरिटी संस्था असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या झिरो राऊंड थ्रू माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मॅनेजमेंट कोटा. म्हणजे पहा कसं, प्रत्येक महाविद्यालयाला एक ठराविक असा कोटा ठरवून दिलेला असतो की बाबांनो इतक्या ॲडमिशन पैकी एवढे ॲडमिशन ही तुम्ही तुमच्या मनानं करू शकता. मग त्याच्यामध्ये
जे काही त्या संस्थेत काम करणारे काम हे असतील, ज्यांना आपण आहे ना तिथं काम करणारे जे काही शिक्षक, प्राध्यापक, प्रतिनिधी किंवा कर्मचारी वर्ग, जो काही कर्मचारी वर्ग असेल त्यांची जी काही मुलं असतात त्यांचे ॲडमिशन असतील वगैरे वगैरे, म्हणजे ते मग त्यांच्या मनावर असते कसे घ्यायचे. तर आता त्याच्या संदर्भात वेगवेगळा काळा बाजार वगैरे मध्यंतरीच्या काळात बाहेर येत होता, ती गोष्ट वेगळी. पण महत्त्वाचं गोष्ट काय, एक मॅनेजमेंट कोटा असतो. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत 3 प्रकार सांगितले. सगळ्यात पहिला प्रकार, जर 10वी पर्यंत माझं एका शाळेत शिक्षण झाले, 11वी 12वीला मला तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मला मुभा असते. या सगळ्या प्रक्रियेचा भाग न होता 0 राऊंडच्या माध्यमातूनच मी या महाविद्यालयात ॲडमिशन घेऊ शकतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मायनॉरिटीज कोटा, म्हणजे मायनॉरिटीज अल्पसंख्याकांसाठी ज्या संस्था असतात त्यामध्ये मला भाग घ्यायचा असेल तर, त्याच्यात मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे ज्या काही मॅनेजमेंट कोटा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, बरं मी या सगळ्या 0 राऊंड थ्रू मी जाण्याचा प्रयत्न केलाय आणि जाताना मला प्रॉब्लेम असा झाला की मला या प्रक्रियेमध्ये भागच भेटला नाही किंवा मला ॲडमिशन प्रक्रिया भेटली नाही, मग मी ॲडमिशनपासून वंचित राहील का? तर बिलकुल नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही याच्यामध्ये ॲडमिशन घेताल म्हणजे तुम्ही हा जो काही आपल्या 5 राऊंडचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 5वा राऊंड हा फक्त मुलींसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मग पहिले जे काही 4 राऊंड आहेत त्या 4 राऊंडमध्ये तुम्ही स्वतःला पात्र करू शकता, म्हणजे आस्था पात्र तुम्ही त्यासाठी. म्हणून घाबरायची गरज नाही. आणि हा, तुम्हाला कोणतीही अडचण आली, काही वाटलं तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला पर्सनली किंवा तुमच्या ज्या काही कमेंट्स असणार आहेत त्याच्याशी रिलेटेड दुसरा व्हिडिओ, याच्याशी रिलेटेड दुसरा व्हिडिओ तुमच्या कमेंटशी रिलेटेड प्रश्नांवरचं उत्तर देणारा असणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? तर मग भेटत राहूयात. आपण या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एखाद्या तुमच्या मित्राच्या मनात सुद्धा 0 राऊंड बद्दल जर एखादा प्रश्न असेल तर त्याला सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. आणि काही कमेंट असतील, तुमच्या अडचणी असतील, तुमच्या सूचना असतील, मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये नवा विषय घेऊन. तोपर्यंत बाय.